नमस्कार, मी मारुती गुंडीले नळगीरकर. आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी. दैनिक यशस्सिद्धीचे इंदापूर प्रतिनिधी विश्व 24 न्यूजचे वृत्तसंपादक अतुल सोनकांबळे यांच्यावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र त्वरित थांबवा. माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन. अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल, भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांचा इशारा. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील निवासी अतिक्रमणधारक नागरिकांची व इंदापूरचे तहसीलदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असता अधिकचा पोलीस बंदोबस्त मागून त्या ठिकाणी तहसीलदार यांचा आदेश नसतानाही पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी बळाचा वापर करून घरी पाडण्याचे आदेश दिले. यामुळे तिथे गोंधळ उडाला व लहान मुले, वडीलधारी माणसे, महिलांना मारहाण झाल्याचे कळले व समाज माध्यमावर त्या ठिकाणचे व्हिडिओ प्रसारित झाले असल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा पत्रकार अतुल सोनकांबळे हे तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील वृत्तांकन करून अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा या उद्देशाने गेले असता ही मारहाणीची सत्य घटना बातमीद्वारे प्रसारित होण्याच्या भीतीने व सुडबुद्धीने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलिसांच्या विरोधात बातम्या प्रसारित का करतो म्हणून द्वेषबुद्धीने राग मनात धरून पत्रकार अतुल सोनकांबळे यांना लक्ष्य करत आहेत. अशा आशयाची तक्रार माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलवर करण्यात आली आहे. पत्रकार अतुल सोनकांबळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे असेही निवेदनात म्हटले आहे. इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पारधी समाजातील महिलांना व लहान मुलांना मारहाण झाल्याने विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली तर व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र हे खोटे ठरवण्याकरिता पोलिसांनी बाहेर गावातील महिलांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन पोलिसांकडून मारहाण झाली नाही असे जबाब घेतले असल्याचे हे निवेदनात सांगण्यात आले आहे. तर दबावाखाली जबाब लिहून घेऊन पत्रकार अतुल सोनकांबळे यांनी खोटी बातमी केली असे सिद्ध करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालवला जात आहे अशी माहितीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. अतुल सोनकांबळे हे दलित बौद्ध समाजाचे असल्याने जातीय द्वेषातून त्यांना लक्ष्य केले जाऊन खोट्या कार्यवाहीत गुंतवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून चालविले जात आहेत असेही तक्रारी निवेदनात सांगण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून अतुल सोनकांबळे यांचा खोट्या कार्यवाहीपासून बचाव करावा अशी मागणी ईमेलद्वारे भीम आर्मीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा न्याय मागणीकरिता रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. केजे न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत रहा केजे न्यूज इंडिया मराठी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.